नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं द फॅक्ट बॉक्सवर. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या थंडीबद्दल, सतत कमी होत असलेल्या तापमानाबद्दल आणि IMDने दिलेल्या 14 जिल्ह्यातील येलो अलर्ट बद्दल. पुढील 2 दिवसात थंडी अजून वाढणार आहे. काही ठिकाणी तर तापमान या हंगामातील सर्वात कमी पातळीवर नोंदवलं आहे. सध्या महाराष्ट्रात जर आपण बोलायचे म्हटले तर रात्रीचे तापमान खूप कमी नोंदवले जात आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे थेट महाराष्ट्रात पोहोचत आहेत आणि त्यामुळे तापमान झपाट्याने घसरत आहे. आता जर आपण 10 डिसेंबरला नोंदवलेले जे तापमान आहे ते बघायचं म्हटलं तर धुळे आणि जेऊर जिल्ह्यात 6 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, चिखलदराला 3 डिग्री सेल्सिअस, नाशिकला 7 आणि नागपूरला 9 आणि पुणे 8 किंवा 7 पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच या सगळ्या ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातलं हे सगळ्यात कमी तापमान आहे. IMDने 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. त्यापैकी मराठवाड्यामधील जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि विदर्भातील गोंदिया आणि नागपूर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या सगळ्या भागात थंडी पुढील 48 तासात जोरात राहणार आहे. मुंबई आणि कोकण याचं तापमान 15 डिग्रीच्या आसपास आहे, जे सरासरीपेक्षा 3 ते 4 डिग्री सेल्सिअस कमी आहे. कोकणासाठी अलर्ट नाही, पण इथेही थंडी नेहमीपेक्षा जास्त जाणवत आहे. ही थंडी का वाढली? काय आहे याचे कारण? तर IMDच्या मते उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्रात येत आहेत. हे वारे आल्यावर तापमान पटकन कमी होतं. पुढील 48 तासांनी वाऱ्यांची दिशा बदलेल आणि तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होईल. शेतकऱ्यांसाठी माहिती देण्याचं म्हटलं तर त्यांच्या पिकांबद्दल आपण बोलूया. गहू, हरभरा, कांदा, ऊस यांसारख्या रबी पिकांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो. फ्रोस्टचा धोका असलेल्या भागात पिकांना हलकं पाणी द्या आणि संरक्षण करा. पशुंसाठी गरम पाण्याची सोय ठेवा. पुढील 5 दिवसांचा अंदाज जर आपण बोललो तर आज 12 डिसेंबर जोरदार थंडी राहणार आहे. 13 डिसेंबर थंडी सुरूच राहणार. 14 डिसेंबर वारे बदलण्याची शक्यता आणि 15 डिसेंबर पासून थंडी थोडी कमी होईल. मित्रांनो, यंदा महाराष्ट्रातील थंडी खूप वाढली आहे. आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हवामानाचे अपडेट पाहत राहा. सपना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन बातम्यांची अपडेट भेटत राहणार.